नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार आहेत। अजित पवार 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आज बारामतीमध्ये शहर पार्टीची कोअर कमिटीची एक बैठक होणार आहे। दादांच्या या बैठकीत दादांच्या सभांचं देखील नियोजन ठरवलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बारामतीमधून अजित पवार हे लढणार असल्याची माहिती कळते। अजित पवार 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज बारामतीमध्ये शहर पार्टीची कोअर कमिटीची एक बैठक होणार आहे। आजच्या या बैठकीत दादांच्या सभांचं नियोजन देखील ठरवले जाणार असल्याची माहिती कळते। अजित पवार हे 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार यांना अडवून तुम्हीच निवडणुकीमध्ये बारामतीमधून उभे राहावं अशी विनंती केलेली होती आणि त्यानंतर आता अजित पवार हे बारामतीमधून निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याची माहिती कळते। आज शिंदे गट आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। शिंदे गटाच्या 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी आज येऊ शकते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची काल रात्री एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 33 नावं देखील निश्चित झालेत अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। आज उमेदवारांची पहिली यादी येणार आहे अशी माहिती प्रवीण कुटे यांनी दिली आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी आजच येणार असल्याचं प्रवीण कुंटेंनी म्हटलेलं आहे। आमच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार आहे असंही प्रवीण कुंटेंनी म्हटलंय। विदर्भातील जागांवरून महाविकास आघाडीतील वाद मिटला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। आमच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार आहे आणि योग्य वेळेला आज आदरणीय जयंत पाटील साहेब किंवा आदरणीय मोठे साहेब बसून निर्णय घेतील। महाविकास आघाडीचा सगळ्या आता इश्यू सुटल्यासारखा जमा आहे आणि कदाचित आज सायंकाळपर्यंत आमच्या पक्षाची पहिली यादी यायची शक्यता आहे। 3 पक्षांची आघाडी म्हटलं की थोडा गैरसमज होत असतो आघाडीच्या राजकारणामध्ये, पण इतका काय गंभीर प्रश्न आहे असं मला वाटत नाही। निश्चित 1-2 दिवसामध्ये सगळे प्रश्न मिटल्यात जमा येतात। तर पवार गटाची आता संभाव्य यादी आपण पाहूयात। तर जयंत पाटील हे इस्लामपूरमधून, जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा या मतदारसंघातून, अनिल देशमुख हे काटोल मतदारसंघातून, राजेश टोपे हे घनसावंगीतून, बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरमधून, रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून, प्राजक्त तनपुरे राहुरीमधून, रोहित पाटील तासगाव कवठे महाकाळमधून, सुनील भुसारा हे विक्रमगडमधून, तर अशोक पवार हे शिरूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती कळते। मानसिंग नाईक हे शिराळा, शशिकांत शिंदे हे कोरेगाव, संदीप क्षीरसागर हे बीडमधून, हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून, राखी जाधव घाटकोपर पूर्वमधून, राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजामधून, तर युगेंद्र पवार हे बारामतीमधून, समरजित घाडगे कागलमधून, राणी लंके या पारनेरमधून, तर रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून उमेदवार असतील। प्रभाकर देशमुख माणखटावमधून, दिलीप खोडपे हे जामनेरमधून, राजीव देशमुख चाळीसगावमधून, अमित भांगरे अकोल्यातून, प्रतापराव ढाकणे हे पाथर्डीतून, दीपिका चव्हाण बागलाणमधून, प्रशांत जगताप हडपसरमधून, सचिन दोडके हे खडकवासलामधून, तर देवदत्त निकम आंबेगाव आणि उत्तम जानकर हे माळशिरसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती कळते। तर जयंत पाटलांची काल रात्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। जयंत पाटील आणि ठाकरेंची मातोश्रीवर रात्री उशिरा 2 तास बैठक झाली। महाविकास आघाडीमधील जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक बोलावण्यात आली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। झारखंड आणि महाराष्ट्राची एकत्र ही बैठक होणार असल्याची माहिती कळते। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही आज महत्त्वाची बैठक होईल। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून झारखंड आणि महाराष्ट्राची एकत्र ही बैठक होणार आहे। महायुतीमध्ये 20 ते 22 जागांचा प्रश्न आज आणि उद्या निर्णय होईल। महायुतीच्या जागा वाटपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। महायुतीच्या जागा वाटपावरती एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात येईल आणि त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल। 20 ते 22 जागांचा प्रश्न आणि त्यावर आज निर्णय होईल अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। ती तिसरी यादी येणार आहे। एक जसे जसं महायुती आणि आमचं चर्चा पूर्ण होते आहे तशी याद्या येतील। 20-22 जागेचा प्रश्न आहे ते आज उद्या होईल। तो प्रभावशाली उमेदवार कोण्या पक्षाचा यावर आम्ही चर्चा करतो आहे। मला वाटतं 1-2 दिवसामध्ये सुटेल। बातमी मराठवाड्यातून आहे। जरांगींच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून 10 मराठा उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे। भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यामधील 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर इतर जातींच्या 6 उमेदवारांना भाजपनं मराठवाड्यात संधी दिली आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय कोण आहेत हे मराठा 10 आमदार। श्रीजया चव्हाण या भोकरमधून, तर राजेश पवार हे नायगावमधून आणि तानाजी मुटकुळे यांना हिंगोलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे।
मेघना बोर्डीकर या जिंतूरमधून तर बबनराव लोणीकर यांना परतूरमधून आणि संतोष दानवे हे पुन्हा एकदा भोकरदनमधून उभे राहिलेत. अनुराधा चव्हाण यांना फुलंब्रीतून, संभाजी निलंगेकर यांना निलंगा या मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिमन्यू पवार हे औसामधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर इतर जातीचे 6 उमेदवार कोण आहेत आपण ते देखील बघतोय. आता तुषार राठोड हे मुखेडमधून ओबीसी समाजाचे नेते आहेत. भीमराव केरम हे किनवटमधून एसटीचे उमेदवार असतील. नमिता मुंदडा या केजमधून एससीच्या उमेदवार आहेत. तर अतुल सावे हे संभाजीनगर पूर्वमधून ओबीसीचे उमेदवार आहेत. या उमेदवारांना जाहीर करण्यात आलेले प्रशांत बंब हे गंगापूरमधून मारवाडी समाजाचे नेते आहेत. तर नारायण कुचे हे बदनापूरमधून एससीचे उमेदवार असतील. भाजपने एकूण हे 16 उमेदवार दिलेले आहेत. त्यापैकी 10 उमेदवार हे मराठा जातीचे तर 6 उमेदवार हे इतर जातीचे असल्याची माहिती कळते. भूमिका घेतलेली आहे, काहींना पाळाची भूमिका घेतलेली आहे. स्वतः निवडणुकीत उभं पण करणारे उमेदवार नाही, सामाजिक आंदोलन जरांगेजींनी केलं आहे. त्यांना जर वाटतं की त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील तर सर्व लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणुका लढता येतं आणि लढवल्या तरी साधारण लोकशाहीची परंपरा आहे. मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. बातमी मनसेच्या गोटातून आहे. राज ठाकरे आज पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. किती जागांवर लढायचं याबाबत निर्णयाची शक्यता या बैठकीतून होईल. तर आज मनसेची पहिली यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसेच्या गोटात देखील आता हालचालींना वेग आलेला आहे. राज ठाकरे आज पुन्हा एकदा बैठका घेणार आहेत आणि किती जागांवर लढायचं याबाबत या निर्णयाची शक्यता या बैठकीमधून वर्तवली जाते. तर आज मनसेची पहिली यादी देखील जाहीर होणार असल्याची माहिती कळते. आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल झालाय. रवींद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. दिवाळी किट, पैशांची पाकिटं वाटप केल्याचा बीजेपी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. भाजपचे निलेश राणे बुधवारी शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. निलेश राणेंनी काल मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. कुडाळ मालवणमधून वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगू शकतो. येवल्यातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. येवल्यामध्ये भुजबळांना उमेदवारी देऊ नये अशी जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं पांडुरंग शेळके यांनी म्हटलंय. भुजबळांना उमेदवारी दिल्यास काम न करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. लासलगाव मतदारसंघ हा खरं तर पारंपरिक शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेला नेहमी 65 ते 70 हजार मतदान नेहमी पडत असते तिथे. आणि अशा वेळेस परिस्थिती आज मतदारसंघाची जर बघितली तर पूर्णपणे आज शिवसेनेसाठी पॉझिटिव्ह आहे. आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आम्ही आज भेटलो आणि हा मतदारसंघ आता शिवसेनेलाच पाहिजे, तिथला शिवसेनेचाच उमेदवार होऊ शकतो. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण जरा या संदर्भात चर्चा करू आणि तुम्हाला मी कळवतो. उद्योगपती मुकेश अंबानींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट झाली. अंबानी रात्री 2:30 वाजता वर्षा निवासस्थानी दाखल झाले. शिंदे आणि अंबानींमध्ये 1 तास 20 मिनिटं इतकी चर्चा झालेली आहे. अंबानी आणि शिंदे भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मुकेश अंबानींसोबत पुत्र अनंत अंबानी देखील यावेळेला उपस्थित होते.